पाहुणे आले म्हणून सासरेबा बाजारपेठेत गेले. 1450 रुपये डझन हापूसचे आंबे आणले. सासूबाईंनी छान आंब्याचा रस केला, पात्र वाढली. जावई बाबा पात्र येऊन बसले, पण जसा पात्रात आंब्याचा रस पाहिला तसं जावयानं गरर दिशी तोंड फिरवलं. म्हणला कळायला पाहिजे होता आज रविवार होता. आंब्याचा रस गोड होता, जावयाला आवडत नव्हता. आणि जावयाला जे आवडत होतं ते गोड असू शकत नाही. काय खावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. विंचू पाहिलाय का? विंचू पाहिलाय का? नाही, जवळ घेऊन पाहिलाय का? जवळ घेऊन कोणी पाहिलं असेल त्यालाच माहिती विंचू काय, त्याच्या वेदना काय. एकदा का त्यानं नांगी मारली तर दिवसभर काही सुचत नाही. अगदी 10 गाडी काठी घेऊन त्याच्या पाठी लागलं तर ते 10 गाड्यांना विंचू घाबरत नाही. एवढा विषारी विंचू आहे. पण एवढा विषारी विंचू जो 10 गाड्यांना घाबरत नाही, अशा विंचवाने जर पाल पाहिली आणि पालनं जर विंचू पाहिला तर 10 गाड्यांना जो विंचू घाबरत नाही, पाल पाहिल्याबरोबर नांगी खाली टाकतो पळत सुटतो. विंचवाने कितीही पळू द्या, पाल त्या विंचवाला सोडत नाही. एवढा विषारी विंचू पाल खाते, पाल पचवते. मग पाल किती विषारी असेल? मग एवढी डबल विषारी असणारी पाल एखाद्या वेळेस कधी कोंबडीच्या तडाख्यात घावली ना, कोंबडी त्या पाल्याला सोडत नाही. एवढी डबल विषारी असणारी पाल कोंबडी खाते, कोंबडी पचवते. मग कोंबडी किती विषारी असेल? आता पुढचं बोलूच का? 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊली सांगतात, म्हणून सात्विक रससे विजय ते सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होई जे रसे. माऊली सांगतात सात्विक अन्न ग्रहण करा, सात्विक गुणाची वाढ होईल. देवाला सुद्धा तेच आवडतात. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.